मित्रहो, गेल्या व्याख्यानामध्ये मी शाहू महाराजांची शिक्षण नीती थोडक्यामध्ये सांगितली. शतकानुशतक बहुजन समाजाला जी विद्याबंदी केलेली होती, ही बंदी महात्मा फुलेंनी पहिल्यांदा मोडली आणि नंतरच्या काळामध्ये शाहू महाराजांनी ती उद्ध्वस्त केली. आणि मग वरस असे थबकलेले ज्ञानगंगेचे पाठ हे दऱ्याखोऱ्यातून, खेड्यापाड्यातून, दऱ्याखोऱ्यातून झोपडीपर्यंत नेण्याचं काम जर कोणी केलं असेल, पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये केलं असेल, कायदा करून केलं असेल, तर ती शाहू महाराजांनी. आणि म्हणून हा कायदा आपण सविस्तरपणे काल पाहिला. आणि शाहू महाराजांनी आपल्या राज्याच्या उत्पन्नापैकी जवळजवळ 16%, 17%, 18% इथपर्यंत खर्च, इथपर्यंत बजेट शिक्षणावर खर्च केला, प्राथमिक शिक्षणावर खर्च केला. शाहू महाराजांची शिक्षण नीती फक्त कायदा करून थांबत नाही, तर त्याची अंमलबजावणी करते. आणि अंमलबजावणी करत असताना शाहू महाराज अनेक प्रयोग करतायत. अनेक प्रयोग त्याच्या पूर्वी शाहू महाराजांनी केलेली होती. जी वसतिगृह नीती आज आपण पाहणार आहोत, ती वसतिगृह नीती खरं म्हणजे 1901 सालापासून म्हणण्यापेक्षा 1896 सालापासून तिचा उगम झालेला आपल्याला दिसतो. शाहू महाराज राज्यावर आले 94 साली, आणि जेव्हा त्यांनी आपल्या लोकस्थितीचं निरीक्षण केलं, अनेक दौरे काढले, त्यांच्यात त्यावेळेला लक्षात आलं की शिक्षण दिलं पाहिजे. ज्ञानाशिवाय ही बहुजन समाजातले मंडळी ही प्रगती पथावर येऊ शकणार नाही. आणि म्हणून शिक्षणाचा मुद्दा, शिक्षणाचं महत्व शाहू महाराज गादीवर आल्या आल्या त्यांना समजलेलं दिसतंय. आणि म्हणून 96 साली त्यांनी एक प्रयोग केला, शिक्षणाच्या क्षेत्रातला एक प्रयोग केला, जो वसतिगृहाशी संबंधित आहे. की खेडोपाडी शाळा होत्या थोड्या, पण उच्च शिक्षण ज्याला म्हणतो, हायस्कूलचं शिक्षण म्हणतो, कॉलेजचं शिक्षण म्हणतो, ती खेड्यातली मुलं येत नव्हती. तेव्हा त्यांच्यासाठी शाहू महाराजांनी सर्व जाती धर्माचं एक बोर्डिंग काढलं. आणि असिस्टंट जज गोखले हे त्यांच्या ताब्यामध्ये हे बोर्डिंग दिलं. अर्थात ब्राह्मण मुलं त्याच्यामध्ये जास्त होती, इतर जातीची मुलं होती. तर 96 सालापासून 99 सालापर्यंत हे बोर्डिंग अस्तित्वात होतं. 96 साली सर्व जाती धर्मातल्या मुलांच्यासाठी होतं. 99 सालापर्यंत ते फक्त ब्राह्मण मुलांच्यासाठी राहिलं. याचं असं कारण की ब्राह्मण मुलांनी या ब्राह्मणेतर मुलांना, इतर जातीच्या मुलांना तिथं राहणं जवळजवळ अशक्य करून टाकलं. हा पहिला प्रयोग. मी आपणाला याच्या पूर्वी सांगितलं की शाहू महाराज हे एक प्रयोगशील राजे आहे. सतत प्रयोग करतायत आणि हे सगळे सामाजिक प्रयोग आहेत. एखादी, आणि सगळा समाज ही त्यांची लॅबोरेटरी आहे, प्रयोगशाळा आहे. शाहू महाराजांनी दुसरा प्रयोग असा केला की आपल्या राजवाड्यावरच काही मुलं ठेवली. मराठा, जैन, लिंगायत सगळ्या जातीची, आणि त्यांची उत्तम व्यवस्था केली, खाणं जेवणं वगैरे. आणि मग त्यांच्या लक्षात आले, खुद शाहू महाराजांनी सांगितलं
की यापैकी फारसं कोणी शिकलंच नाही, मॅट्रिक कोणीही झालं नाही. महाराज म्हणतात मॅट्रिक पर्यंत कुणीही शिकलं नाही, कुणीही झालं नाही, त्यामुळं नाईलाजानं ह्या मुलांना कुठेतरी कारकुनाची नोकरी मला द्यावी लागली. 1899 एक प्रसंग घडला आणि तो प्रसंग आहे तो राव बहादूर डॉक्टर पी.सी. पाटील यांच्या चरित्रामध्ये डॉक्टर पी.सी. पाटलांनी फार सुंदरपणे तो सांगितलेला आहे. आणि तो प्रसंग असा आहे की प्रवास करत असताना गाडीमधून, रथामधून फेरफटका मारत असताना शाहू महाराजांच्या जवळपासच मागच्या बाजूला एक रीडर असायचा. तर पुकटे नावाचे एक गृहस्थ वर्तमानपत्रातल्या बातम्या शाहू महाराजांना वाचून दाखवायचे. हा नित्याचा नियम होता. आणि अशा प्रकारे वाचून दाखवत असताना एक बातमी अशी वाचून दाखवली गेली. त्या बातमीमध्ये म्हटलेलं होतं की वडगावच्या चिमणाजी पाटलांचा मुलगा पांडुरंग हा मॅट्रिक पास झाला राजाराम हायस्कूलमधून. महाराज थांबले, म्हणाले परत वाच. परत ती बातमी वाचली. आणि महाराज जेव्हा राजवाड्यावर गेले त्यावेळेला पहिली गोष्ट कोणती केली असेल तर त्यांनी घोडेस्वार पाठवला आणि त्याला सांगितलं की वडगाव गावी जायचं आणि तो जो मुलगा आहे मॅट्रिक पास झालेला त्याला घेऊन यायचं. सोबत दुसरं एक तट्टू घेऊन जा, या तट्टूवरून तो मुलगा येईल. तो घोडेस्वार पहिल्यांदा बाजार वडगावला गेला. त्यानं चौकशी केली, तिथं काय पांडुरंग पाटील नावाचा मुलगा मिळाला नाही. मग वाघमारे वडगावला गेला, तिथंही मिळाला नाही. मग भिकार वडगावला गेला, तिथंही मिळाला नाही. मग शेवटी एक वडगाव राहिलं, ते मलकापूर जवळचं वडगाव. तिथं गेला आणि तिथं हा पांडुरंग पाटील नावाचा मुलगा सापडला आणि त्या मुलाला घेऊन तो घोडेस्वार पन्हाळ्याला आला. प्लेगाची साथ सुरू होती. पन्हाळ्यावर जायचं म्हटलं तर क्वारंटाईन, सगळे कपडे रासायनिक द्रवामध्ये बुडवायचे, तिथं काही दिवस थांबायचं आणि मग नंतर पन्हाळ्याला जायचं. महाराजांनी खास हुकूम धाडलेला होता खाली की पांडुरंग पाटील नावाचा मुलगा येईल, त्याचे कपडे वगैरे काही भिजवायची नाहीत, क्वारंटाईन करायचं नाही, त्याला तडक माझ्याकडे पाठवायचं. तर महाराज किती उत्सुक झाले होते या पांडुरंग पाटलाला भेटायला. आणि मग जेव्हा हा मुलगा जातो तेव्हा सगळं वर्णन केलेलं आहे की महाराज उभे आहेत, शेजारी त्यांचे बंधू बापूसाहेब महाराज, त्यानंतर भास्करराव जाधव, विचारे रावसाहेब, ही सगळी मंडळी चर्चा करतायत. तेवढ्यात हा पांडुरंग तिथं जातो आणि महाराज म्हणतात, हे बघा बापूसाहेब, हा तो पांडुरंग पाटील ज्याच्याबद्दल मी बोलत होतो ना, तो हा पांडुरंग पाटील, हा मॅट्रिक झालेला आहे. आणि मग विचारतात महाराज, काय हो तुम्ही मॅट्रिक झालात, मग आमच्याकडे स्कॉलरशिप वगैरे का मागितली नाही, मदत मागितली नाही? तर तो मुलगा म्हणतो की आमची काय दाद लागणार महाराज, आणि म्हणून मी काही करू शकलो नाही अर्ज वगैरे. ठीक आहे म्हणाले, आपण कुठं जेवत होता? तर मराठा खानावळीमध्ये आणि खाजगी खानावळीमध्ये. काय एवढ्या सगळ्या खानावळी असताना मराठ्यांची खानावळ, मराठ्यांचं घर कसं काय निवडलं तुम्ही? तर त्या मुलानं सांगितलं, म्हणजे पांडुरंग पाटलांनी सांगितलं
की ब्राह्मण सगळ्या खानावळ्या ह्या ब्राह्मणाच्या आहेत आणि तिथं मराठ्यांना स्वतःचं ताट स्वतः उचलावं लागतं आणि धुवून ठेवावं लागतं. आणि हे मला कमीपणाचं वाटलं, अपमानाचं वाटलं, म्हणून मी ब्राह्मणांची खानावळ सोडली. आणि 3.5 रुपयावर एका घरामध्ये मी जेवत होतो. बरं, हात कुठं होता? तर काही लोकांनी नावं दिली, त्यांनी हरिबा पाटील वगैरे वगैरे लोकांनी माझी तालमीमध्ये सोय केली, तालीम मास्तरला सांगून. आणि तालमीमध्ये मी राहत होतो आणि तिथं जेवत होतो. हे सगळं पाहिल्यानंतर, हे सगळं ऐकल्यानंतर महाराजांच्या डोक्यामध्ये विचारचक्र फिरायला लागले. आम्ही तुमच्या पुढच्या शिक्षणाची सोय केली तर काय हरकत नाही, फक्त मला माझ्या वडिलांना विचारावं लागेल. काय हरकत नाही, 4 दिवस इथं थांबा म्हणाले. आणि मग महाराजांनी अनेकांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की आपणाला मराठा समाजासाठी एक वसतिगृह स्थापन करायचं आहे. त्यासाठी काय काय करायला लागेल ते मला तुम्ही सांगा. आणि मग पहिलं वसतिगृह जे सुरू झालं, मराठा वसतिगृह, ते पन्हाळ्यावर झालं. आणि पन्हाळ्यावर एक दत्ताचं मंदिर आहे. आता सध्याचं जे स्टँड आहे त्याच्या समोरच दत्ताचं मंदिर आहे. मी स्वतः तिथं जाऊन आलोय. तिथं 4 विद्यार्थ्यांनिशी मराठा वसतिगृह सुरू झालं. आणि मग पुढं आपणाला असं दिसतंय की हे वसतिगृह कोल्हापूरला नेण्यात आलं आणि कोल्हापूरमध्ये त्याची रीतसर स्थापना झाली. कुठं स्थापना झाली? सध्याचं जे बोर्डिंग आहे ते जयंती नाल्याच्या शेजार जी जागा होती ती जागा मराठा वसतिगृहाला दिली. शाहू महाराजांनी स्थायी निधी दिला, 47,000 रुपयांचाच भरघोस वार्षिक अनुदान दिलं. काही शेती दिली कायमचं उत्पन्न म्हणून. आणि अशा प्रकारे हे मराठा वसतिगृह सुरू झालं 1901 साली. आता या बोर्डिंगचे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर PC पाटील हे जे विद्यार्थी आहेत हे पुढे फार मोठे झाले. पहिले विद्यार्थी, शाहू महाराजांच्या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी डॉक्टर PC पाटील हे पुढं पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्रिन्सिपॉल झाले, नेटिव्ह. अमेरिकेतले MSc झाले, मुंबई विद्यापीठाचे DSc झाले आणि देशामधले थोर कृषी तज्ज्ञ म्हणून ते मान्यता पावले. त्यांनी शाहू महाराजांच्या या वसतिगृहाच्या नीतीविषयी काय म्हटलेलं आहे फार महत्वाचं आहे. त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये, फार थोड्या लोकांनी आत्मचरित्र लिहिली, जाता जाता सांगतो मी आपणाला, वास्तविक अनेकांनी ती लिहिली पाहिजे होती. कारण आत्मचरित्र हे एक सामाजिक इतिहासाचं साधन असतं. तर PC पाटलांनी जे आत्मचरित्र माझ्या आठवणी म्हणून लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये PC पाटील म्हणतायत की स्वतंत्र मराठा वसतिगृहाची अधिकृतपणे स्थापना होण्यापूर्वी मुंबई इलाक्यात फक्त मोठमोठ्या कॉलेजास जोडून क्लब असत. क्लब आणि वसतिगृहामध्ये फरक आहे. क्लबमध्ये राहण्याची सोय असत नाही, खेळणं वगैरे अमुक तमुक. पण एखाद्या जातीने किंवा एखाद्या धर्मपंथाने चालवलेले वसतिगृह महाराष्ट्रात तरी, म्हणजे मुंबई इलाक्यात तरी अस्तित्वात नव्हते. सध्या जी पुण्यामध्ये 1-2 अनाथ वसतिगृह आहेत ती सुद्धा त्यावेळेला नव्हती. या दृष्टीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी वसतिगृहांची, विशेषतः निरनिराळ्या जातींनी आपापल्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जबाबदारी घेऊन त्यांच्यासाठी कमी खर्चात वसतिगृह स्थापनेची ही अभूतपूर्व कल्पना शाहू महाराजांचीच होती. यापूर्वी अशा प्रकारे
शहरामध्ये उच्च शिक्षणासाठी मागासलेल्या वर्गांना, सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना, त्यांच्या मुलांना वसतिगृह स्थापन करावीत, ही कल्पना केवळ आणि केवळ शाहू छत्रपतींची होती. हे शाहू छत्रपतींच्या वसतिगृहातील पहिल्या विद्यार्थ्यानं दिलेली साक्ष आहे. आणि मग आपल्याला असं दिसतं की शाहू महाराजांनी 1901 साली हे पहिलं वसतिगृह स्थापन केलं. महाराज तिथं थांबले नाही. महाराजांनी एका पाठीमागून एक जवळजवळ प्रत्येक जातीसाठी एक एक वसतिगृह स्थापन केलं. प्रत्येक जातीसाठी काय हे नंतर आपण पाहणार आहोत. या वसतिगृह मालिकेमध्ये मराठा, जैन, लिंगायत, पांचाळ, गौड सारस्वत, सिकेपी, वैश्य, सुतार, नाभिक, सोनार, शिंपी, सोमवंशीय, आर्य, क्षत्रिय म्हणजे जिनगर, देवांग कोष्टी आणि महार, मांग, चांभार, ढोर यांच्यासाठी अस्पृश्यांचं बोर्डिंग. अँग्लो इंडियनासाठी सुद्धा एक बोर्डिंग काढलेलं आहे. आता ही जी वसतिगृह नीती आहे ह्याची वैशिष्ट्ये काय आहेत? याची वैशिष्ट्ये अशी आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की शाहू महाराजांच्या हुकुमाने हे वसतिगृह निर्माण झालेले आहेत. हे वसतिगृह निर्माण करण्यामध्ये शाहू पुढे झालेत आणि त्यांनी आपल्या हुकुमाने आजपासून वसतिगृह सुरू झालं वगैरे वगैरे असे हुकूम काढले नाहीत. हे वसतिगृह त्या त्या जातीतील लोकांनी पुढे होऊन काढले, असं हे सगळं प्रोसिजर आहे. कसं? शाहू महाराज त्या जातीतल्या प्रतिष्ठित लोकांना, पुढाऱ्यांना बोलवून घेत असत आणि सांगत असत की अरे हे यानं या जातीनं वसतिगृह काढलं, त्या समाजानं वसतिगृह काढलं, तुम्ही काय काढत नाही? तुमची मुलं शिकायला नकोत का? होय महाराज, शिकायला पाहिजे, पण आम्ही कसं काढणार? आमच्याकडे कुठं जागा आहे? मी देतो ना जागा तुम्हाला, पण आपण जागा द्याल, पण इमारत मी देतो ना तुम्हाला, इमारतीला देतो, पण तुम्ही मंडळी पुढे या, तुम्ही मंडळी पुढे या, तुम्हाला जे शक्य आहे ती मदत करा. इथे एक लक्षात घ्या, महाराजांनी आज सुद्धा सरकार कोणत्या काय पक्षाचं असं, आज आपलं लोकशाही सरकार सुद्धा लोकांचा सहभाग फार महत्वाचा मानतं. लोकशाहीमध्ये शाहू महाराजांचं स्मरण कशासाठी करायचं? अनेक गोष्टीसाठी स्मरण करायचं. त्यातलं हे फार महत्वाचं आहे, असोसिएशन ऑफ द पीपल. की तुमच्या भागात आम्ही हे धरण बांधतो, तुमची कॉन्ट्रीब्युशन थोडीशी द्या. हे सूत्र जे आहे, हे सूत्र शाहू महाराजांचे 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी अवलंबलेलं आहे. हे 20-25 काय 50 वसतिगृह त्यांनी 2 वर्षात काढू शकले असते महाराज. 2 वर्षात काय अवघड आहे त्यांना? काहीच अवघड नव्हतं, पण ती चालली नसती, ती सरकारी वसतिगृह झाली असती. लक्षात घ्या, हे आपल्या जातीचं वसतिगृह आहे. हे आपण पाहिलं पाहिजे कसं चालतंय, काय चालतंय. आणि मग त्या त्या जातीचे लोक कार्यकारी मंडळावर, त्याचा अध्यक्ष, त्याचा सेक्रेटरी, हे जे असोसिएशन ऑफ द पीपल, लोकांचा जो सहभाग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे असं शाहू महाराजांनी मांडलं. आणि म्हणून जातीभेद हा वाईटच. जातीभेद, जातीबद्दल वाटणारा अभिमान ही काही चांगली गोष्ट नव्हती, पण महाराजांनी त्याचाही उपयोग विधायक कार्यासाठी केला. प्रत्येक जातीची बोर्डिंग काढण्यापाठीमाग महाराजांचा एक उद्देश होता, तो असा की हे सर्वच काही उतरंड आपण ढासळू शकत नाही, मोडू शकत नाही एका वेळेला, एका रात्रीमध्ये. आणि मोडायला निघालो तरी सुद्धा लोकांचा सहभाग, लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून त्या त्या जातीची बोर्डिंग काढणं, की त्या त्या जातीला सांगणं की तुमची मुलं तुमच्या जातीच्या बोर्डिंग मध्ये पाठवा.
त्यामुळं काय होईल? तुम्हाला जे वाटतं ना जात बुडेल, जात काय बुडणार नाही. उलट जात तुमची तरेल, जात पुढे येईल, जात प्रगत होईल. आणि मग महाराजांना असा विश्वास वाटत होता की यातून शिकलेली जी पिढी आहे ही जातीभेदाला दूर करेल, जाती अभिमान काढून टाकेल. व्यक्तीपेक्षा जात मोठी आणि जातीपेक्षा समाज मोठा, हे त्या पिढीला समजून येईल असं शाहू महाराजांना वाटत होतं. आणि म्हणून सगळ्या प्रकारची जी बोर्डिंग आहेत, ही बोर्डिंग कशा प्रकारे महाराजांनी स्थापन केली, तर एक उदाहरण आपल्याला दिगंबर जैन बोर्डिंगचं सांगतो. शाहू महाराजांनी मराठा बोर्डिंग स्थापन केलं आणि लगेच कोल्हापूरच्या दक्षिणेला निपाणीच्या पलीकडे डोंगरामध्ये स्तवनिधी नावाचं जैनांचं एक तीर्थक्षेत्र आहे. तिथं फार मोठी यात्रा जैनांची भरलेली होती. शाहू महाराजांनी आपले शिष्टमंडळ तिथं पाठवलं आणि महाराजांच्याकडून शिष्टमंडळ आल्यानंतर आतुरतेनं सगळ्यांनी स्वागत केलं त्या शिष्टमंडळाचं. म्हणाले काय महाराजांची आज्ञा. तर महाराजांनी आपणाला आपल्यातल्या प्रमुख लोकांना बोलावलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. आणि त्यांचं ते यात्रा वगैरे सगळी संपल्यानंतर ती मंडळी आली महाराजांना दरबारामध्ये भेटायला आणि म्हणाले महाराज आपण का बोलवलं. तर ते म्हणाले की मराठ्यांचं बोर्डिंग स्थापन झालेलं आहे आणि मराठ्यांच्या नंतर जैन आणि लिंगायत दोन्ही मोठे लोकसंख्या असणारी जाती आहेत, धर्म. तेव्हा तुम्ही का बोर्डिंग काढत नाही. काय हरकत नाही, अहो तुमची मुलं शिकायला पाहिजे. होय बरोबर आहे महाराज, मग आम्हाला जागा पाहिजे, जागा देतो. मग काय पाहिजे, मग काय नको म्हणाले, आम्हाला जागा द्या, आम्ही इमारती बांधतो. आणि महाराजांनी सपाटीवरची जागा त्यांना दिली. लिंगायत बोर्डिंगला सुद्धा त्याच वेळेला त्याच्या शेजारची जागा दिली. जैन धर्मातले जैन धर्मीय आणि लिंगायत धर्मीय समाजातले जे प्रतिष्ठित लोक होते, जे शेठ सावकार होते, उद्योगपती होते, यांनी पुढे होऊन तिथे इमारती बांधल्या. म्हणजे धनिक होते, त्या धनिकांचं सहाय्य महाराजांनी अवश्य घेतलं. जे गरीबच होते, दलित होते, निर्धन होते, तिथं महाराज पुढे झाले. दुसरी गोष्ट अशी, या ठिकाणी महाराजांनी मराठ्यांना त्या जयंती नाल्याच्या बाजूचं त्याला आपण काय म्हणू, खोलगट भाग असणार असा जमिनीचा भाग दिला आणि यांना सपाटीवरचा दिला. मराठ्यांनी तक्रार केली त्यावेळेला की आम्हाला मात्र तुम्ही नाल्याच्या बाजूचं जागा दिली आणि त्यांना मात्र तुम्ही सपाटीवरची जागा दिली, चांगली दिली. तेव्हा अशाच प्रकारच्या प्रोसिजर मधून शाहू महाराजांनी प्रत्येक जातीला शिक्षणासाठी उद्युक्त केलं, वसतिगृहासाठी उद्युक्त केलं. पण एका धर्माचे लोक मात्र जागे होत नव्हते आणि तो समाज जे मुसलमान समाज, मुस्लिम समाज. महाराजांनी शेवटी वाट बघून मुस्लिम समाजाचा एक मेळावा बोलवला. मुस्लिम वसतिगृहाचा सुद्धा एक इतिहास आहे आणि तो इतिहास पाहण्यासारखा आहे की महाराज किती तळमळीने काम करत होते. आज सुद्धा कोल्हापुरातला मुस्लिम समाज शाहू महाराजांचं नाव काढलं की नतमस्तक होतो. आज सुद्धा शाहू महाराजांच्या जयंतीच्या वेळेला मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते पुढे येत असतात
आमची तिथं बसण्याची सोय करतात, स्टेज ते बांधतात. लक्षात घ्या, शाहू महाराजांचा जय जयकार करण्यामध्ये ते पुढे असतात. शाहू महाराजांना राष्ट्रपुरुष आपण का मानतो, त्याची जी कारण आहे त्याच्यापैकी हे एक कारण आहे. शाहू महाराजांनी या वेळेला स्वतःहून त्यांचा मेळावा बोलवला, सभा बोलवली आणि सांगितलं की अरे सगळ्यांची बोर्डिंग निघालेली आहेत, तुमचंच बोर्डिंग निघालेलं नाही, तुम्ही बोर्डिंग स्थापन करा. ठीक आहे महाराज, आपली आज्ञाप्रमाण. महाराज म्हणाले तुम्ही कमीत कमी 3000 रुपये उभा करा, मी त्याच्यामध्ये 3000 रुपये घालतो. महाराजांच्या या उद्गारानं प्रभावित होऊन, प्रेरित होऊन मुसलमान समाजातल्या प्रतिष्ठित लोकांनी 4000 रुपये त्या ठिकाणी जमा करण्याचं आश्वासन दिलं. महाराज म्हणाले माझेही 4000 रुपये. मोहामेडन एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था महाराजांनी स्थापन केली आणि दुसऱ्या कुठल्याही बोर्डिंगचे महाराज अध्यक्ष झालेले नाही, चेअरमन झालेली नाही. मुस्लिम बोर्डिंगचे मात्र चेअरमन झाले, अध्यक्ष झाले. आणि त्यावेळेचा जो मामलेदार आहे शेख अब्दुल्ला, याची पण कथा पाहण्यासारखी आहे. मामलेदार हा सेक्रेटरी केला, करवीरचा मामलेदार. आज सुद्धा छत्रपती, आमचे छत्रपती शाहू महाराज विद्यमान, ते मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष. तेव्हा हा अब्दुल्ला कोण? हा अब्दुल्ला म्हणजे व्हिक्टोरिया मराठा, व्हिक्टोरिया म्हणजे नंतर मराठा बोर्डिंगला व्हिक्टोरिया नाव दिलं गेलं, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मधला विद्यार्थी. मगाशी मी आपल्याला सांगितलं की मराठा बोर्डिंग हे जरी नाव दिलं गेलं असलं तरी सुद्धा पहिल्यापासून अनेक जातीची, गवळी, तेली, साळी, माळी, अनेक जातीचे लोक त्याच्यामध्ये, मुसलमान सुद्धा. आणि त्या मुसलमान विद्यार्थ्यापैकी हा एक शेख अब्दुल्ला आहे. हा महाराजांनी त्याला मामलेदार केला. आणि माझा असा कयास आहे की त्यालाच पुढे होऊन ही सगळा मेळावा मुसलमानांचा त्यांनी घडवून आणला. पुढं सगळ्यांच्या पेक्षा चांगली जमीन या मुस्लिम मोहामेडन एज्युकेशन सोसायटीला दिली, मुस्लिम बोर्डिंगला दिली. आणि सांगितलं की उत्तमातलं उत्तम सागवानी लाकूड आमच्या जंगलामधलं या वसतिगृहाला मोफत देण्यात यावं. 5,500 रुपये त्यांनी देणगी दिली, ज्याच्यातून इमारत, दुमजली इमारत, आजही आपण कोल्हापूरला आलात, शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारीच उजव्या बाजूला इमारत आहे. ती पॅलेशियल ज्याला आपण म्हणतो, राजवाड्यासारखी इमारत आहे, दुमजली आहे. अशी इमारत कोणत्याही बोर्डिंगला नाहीये. 1920 साली ज्या वेळेला फ्रेझर आले, त्या फ्रेझरांच्या हस्ते त्या याचा इमारतीचा पायाभरणी समारंभ शाहू महाराजांनी घडवून आणला आणि पुढे इमारत उभी राहिली असते असते हळूहळू. तेव्हा ह्या इमारतीचा एक इतिहास पाहण्यासारखा आहे. आणखी एका बोर्डिंगचा इतिहास, मजेशीर इतिहास आहे तो पाहायला पाहिजे. आणि ते बोर्डिंग म्हणजे गोरगरिबांचं बोर्डिंग, गरीब रहितांचं, 18 पगड जातींचं असं प्रिन्स शिवाजी मराठा फ्री बोर्डिंग. ते 1920 साली शाहू महाराजांचे धाकटे चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांच्या स्मरणार्थ कोल्हापुरामधल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थापन केलेलं बोर्डिंग. हे बोर्डिंग कसं स्थापन झालं? शाहू महाराज वारंवार पुण्याला जात असत. तर पुण्याला शाहू महाराजांच्या प्रेरणेनं विजयी मराठा नावाचं नियतकालिक श्रीपतराव शिंदे, शाहू महाराजांचे सहकारी, विचाराचे सहकारी, कार्याचे सहकारी
आणि शाहू महाराजांच्या प्रेरणेनंच त्यांनी विजयी मराठा हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. केसरीला तोडीस तोड, केसरीला उत्तर देणार. ते श्रीपतराव शिंदे एकदा शाहू महाराजांना म्हणाले की महाराज, या ठिकाणी बापूराव शिंदे नावाची एक गृहस्थ आहे आणि ते एक बोर्डिंग चालवतात. आणि ते बोर्डिंगचं वैशिष्ट्य असं आहे की त्या बोर्डिंग मधली मुलं, मराठा मुलं, माधुकरी मागून आपला निर्वाह करतात, शिकतात. महाराज म्हणाले, काहीतरी सांगतोस, मराठा मुलं कधी माधुकरी मागतील काय? महाराज, आपण स्वतः बघा. चल जाऊया म्हणाले. आणि भोजनाच्या वेळेला महाराज बरोबर तिथे गेले. एका माडीवर ती मुलं बसलेली होती, उघडी बोडकी, आणि माधुकरी मागून आणलेलं अन्न ते बाजूला, भाकरी एका बाजूला, आणखीन काहीतरी बाजूला, भात एका बाजूला, आमटी एका बाजूला, असं करून सगळ्यात मिळून मिसळून ते वाढत होते, खात होते. तर महाराजांनी हे दृश्य बघितलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. महाराज एवढे कनवाळू, गोरगरिबांसाठी, दलितांच्यासाठी, पतितासाठी महाराज एवढं का करू शकले? कारण हृदयच मुळात त्यांचं इतकं कनवाळ होतं. मागं मी सांगितलं की करुणेचा महासागर त्या माणसाच्या हृदयामध्ये ह्याला होता. अश्रू त्यांच्या डोळ्यातून गळगळ 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 व्हायला. आणि श्रीपतरावाच्या पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, श्रीपतराव, आता माझा समाज मागे राहणार नाही. मला खात्री झालेली आहे की विद्येची आच आता या समाजाला, मराठा समाजाला, मागासलेल्या समाजामध्ये उत्पन्न होऊ लागलेली आहे आणि फार सुचिन्ह आहे. महाराज तिथून निघाले. श्रीपतराव शिंदे कोल्हापुरामध्ये आले. आपल्या सहकार्यांना त्यांनी ही गोष्ट सांगितली आणि ते म्हणाले, बापूराव शिंदे जर ते करू शकतात तर कोल्हापुरामध्ये आपण काय करू नये? आपण असं करूया, माधुकरी मागायला काय आपली कोल्हापूरची मराठी तयार होणार नाही, पण निदान वार लावून आपण मुलांना शिकूया. त्यांनी ही गोष्ट खंडेराव बागल, रामचंद्र बाबाजी जाधव, दासराम, मामासाहेब मिंचेकर, बाबूराव यादव, सगळे सत्यशुद्ध पुढारी आहेत, त्यांच्या कानावर घातली की आपण कसं गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन करूया. आणि माधुकरी मागणारी काही मुलं मिळणार नाहीत आपल्याला, परंतु वार लावून जेवणारी मुलं मिळतील, शिकणारी. आणि त्या दृष्टीने त्यांनी शहरामध्ये आणि खेड्यामध्ये जरा प्रयत्न करून पहिल्यांदा 10 मुलं पहिल्यांदा गोळा केली. या 10 मुलामध्ये पहिली 2 मुलं जी आहेत त्यापैकी एक मुलगा मराठा आणि दुसरा अस्पृश्य होता. 50% अस्पृश्य, 50% दलित आणि बाकी सवर्ण 50% असं संख्याबळ आजही या घडीपर्यंत किंबहुना दलित विद्यार्थ्यांची संख्या नेहमीच जास्त असणार असंही बोर्डिंग आहे. हे स्थापन झालं. 10चे 20 झाले, 20चे 30 झाले. महाराजांना ह्या वार्ता जात आहेत कानावर, लक्षात घ्या. महाराजांनी हस्तक्षेप केलेला नाही. आपले सहकारी एक सामाजिक प्रयोग करतायत, तो कितपत यशस्वी होतोय हे महाराज बघतायत. एक 5-50 विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करणं महाराजांना काहीच नाही अवघड, सहज करू शकले असते. महाराजांनी ते केलेलं नाही.
महाराज प्रसंगी कठोर दिसतायत, पण ही शिस्त लागली पाहिजे, समाजालाही शिस्त लागली पाहिजे. समाजालाही कळालं पाहिजे की शिक्षण एवढं सोपं नाही आहे. 50 विद्यार्थी व्हायला लागले आणि मग तो सगळा डोलारा सांभाळता या मराठा समाजातील कार्यकर्त्यांची दमछाक व्हायला लागली. आणि दमछाक व्हायला लागली म्हटल्यानंतर महाराज स्फोट झाले. महाराजांनी त्यावेळेला 7 एकर जमीन, गावातली जमीन या बोर्डिंगला दिली. 7,000 रुपयेचा निधी दिला. कोठी शाळा नावाची एक इमारत या वसतिगृहाला भेट दिली. गडहिंग्लज जवळ नूल हे गाव आहे, सामानगडच्या पायथ्याशी. तिथं रामनाथगिरी मठ नावा मराठ्यांचा मठ आहे. त्या मठाला म्हणाले तुम्हाला काय करायची एवढी जमीन? त्या 100 एकर जमीन या वसतिगृहाला देऊन टाकली. हे सगळं उत्पन्न या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगला मिळालं. जाता जाता आपणाला मी हे सांगू इच्छितो, माफ करा थोडस वैयक्तिक सांगतो मी, की मी या बोर्डिंगचा विद्यार्थी आहे. मी जेव्हा आलो 50-60 वर्षापूर्वी कोल्हापुरामध्ये, ह्या शाहू महाराज हयात नव्हते, पण कार्याच्या स्वरूपामध्ये होते, विचारांच्या स्वरूपामध्ये होते. मला आठवतंय माझ्या ज्या खोलीमध्ये मी होतो त्या खोलीमध्ये 3 पूर्वाश्रमीचे अस्पृश्य नवबौद्ध होते. एक चर्मकार समाजातला मुलगा होता, एक राजपूत होता, एक आणखी अन्य समाजातला होता. समतेचं तत्व काय असतं, शिवाशिव वगैरे हे आम्हाला स्पर्शच झालं नाही. आम्ही एकमेकाची शिदोरी, गावाकडून येणारी शिदोरी खात होतो, एकाच तांब्यातलं पाणी पित होतो, एकत्रच जेवत होतो, एकत्रच राहत होतो. दररोजच सहभोजन होतं. जातीभेद मोडण्याचे जे अनेक उपाय आहेत त्याच्यापैकी वसतिगृह हा एक उपाय आहे. आणि म्हणून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग जर नसतं तर मी प्रामाणिकपणे सांगतो, अंतःकरणपूर्वक सांगतो आपणाला, की माझ्यासारखा कोरडवाहू शेती असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा शिकू शकला नसता. म्हणजे आज जे मी बोलतो आहे शाहू महाराजांच्या कृपेने बोलतो आहे. शाहू महाराजांचे शिष्य कर्मवीर भाऊराव पाटील त्यांनी 500 वर्षापूर्वी माझ्या गावी शाळा काढली म्हणून मी शिकू शकलो. म्हणजे शाहूंचेच ते प्रॉडक्ट आहेत आणि त्या दोघांचा प्रॉडक्ट मी आहे. आणि मीच नव्हे, लक्षावधी मुलं आज त्यांची प्रॉडक्ट आहेत, त्यांच्या विचाराची, त्यांच्या कार्याची प्रॉडक्ट आहेत. आता शाहू महाराजांनी जातवार वसतिगृह का काढले? खरं म्हणजे शाहू महाराज हयातभर जातीभेदाच्या विरोधात लढले. असं असताना जातीयवादाला प्रोत्साहन महाराजांनी दिलं. अशा प्रकारची टीका त्या काळामध्ये आणि काही काळानंतर स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांच्यावर करण्यात आली. तर महाराजच समजले नाही असा त्याचा अर्थ आहे. काळ समजला नाही. सर्व जाती नष्ट झाल्या असत्या तर महाराजांना हवंच आहे, पण त्या होऊ शकत नाहीत हेही त्यांना माहित होतं. वस्तुस्थितीची जाणीव होती आणि म्हणून महाराजांचा समाजशास्त्राचा दांडगा अभ्यास होता. काही नाही तरी त्यांना समाजशास्त्रज्ञ मांडलेला आहे. त्यांना माहित होतं की वरवर लोक म्हणतील, पण प्रत्यक्षामध्ये आपली मुलं ते कॉस्मोपॉलिटियन हॉस्टेलला पाठवणार नाहीत. आणि म्हणून महाराजांनी जातवार बोर्डिंग वसतिगृह स्थापण्याचा निर्णय घेतला.
या संदर्भामध्ये गंगाधर पोळ नावाचे समकालीन महाराजांच्या समकालीन असणाऱ्या एका दलित कार्यकर्त्याच्या आत्मचरित्रातली गोष्ट मी आपल्याला सांगतो. गंगाधर पोळ सचित्र चरित्र नावाचं त्यांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे. आणि मिस क्लार्क हॉस्टेल, या अस्पृश्यांचं हॉस्टेल, मुलांचं अस्पृश्य मुलांचं हॉस्टेल जे बांधलं, सुरू केलं, त्याला मिस क्लार्क हे नाव दिलं. ते तरी का? सर जॉर्ज क्लार्क हे गव्हर्नर होते. ते कोल्हापूरला आले असताना त्यांनी या वसतिगृहाला भेट दिली. त्यांच्याबरोबर त्यांची मिस क्लार्क नावाची व्हायलेट क्लार्क नावाची त्यांची मुलगी होती. त्यावेळी महाराजांनी हे वसतिगृह त्यांना दाखवलं आणि ती मुलगी फार कनवाळी होती. अस्पृश्यांच्या बद्दल तिला फार मोठा कळवळा होता. तर ती महाराजांना म्हणाली, मला ह्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे. महाराज म्हणाले, करा, तुम्हाला काय करायचं असेल तर म्हणाले, मी एक नृत्याचा कार्यक्रम करते. आता गव्हर्नरची मुलगी नृत्याचा कार्यक्रम, बरंच मोठं तिकीट असणार. या नृत्याच्या कार्यक्रमातून त्या काळामध्ये 5,000 रुपये जमा झाले. आणि त्या मुलीनं, पुढे ती लवकरच वारली, अकाली वारली, त्या मुलीनं ही देणगी महाराजांच्याकडे सुपूर्द केली. मग महाराजांनी तिचं नाव मिस क्लार्क हॉस्टेल असं दिलं. आता ह्या अस्पृश्य समाजाच्या बोर्डिंग बद्दल मगाशी मी जे सांगितलं की महाराजांनी वेगवेगळ्या जातीची बोर्डिंग का काढली, त्याचं उत्तर आपणाला एका समकालीन लेखकाच्या आत्मचरित्रामध्ये मिळतं. गंगाधर पोळ हे ढोर समाजातले आहेत. हे त्यावेळेला 5वी मध्ये शिकत होते. वय वर्षी 19 होतं त्यावेळेला 5वीत शिकणाऱ्या मुलाचं. त्यांचा संदर्भ येणार आहे माणगाव परिषदेमध्ये. डॉक्टर आंबेडकरांच्या बरोबर आहे ते. त्याने आपलं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, सचित्र चरित्र म्हणून. त्यात ही गोष्ट सांगितलेली आहे की महाराजांनी ज्या शूद्रातिशूद्र ज्याला आपण म्हणतो, अतिशूद्रामध्ये 4 मुख्य जाती, चांभार, ढोर, महार आणि मा, त्यांच्या मुलासाठी एक बोर्डिंग स्थापन केलं. अर्थात बोर्डिंग स्थापन केलं म्हणजे श्रीपतराव शिंदे वगैरे सगळे, भास्करराव जाधव, विचारे, ह्याच लोकांनी केलं ते. कारण अस्पृश्यामध्ये तेवढी जागृती नव्हती. आता काय झालं, भाकरी करणारी, स्वयंपाक करणारी जी बाई होती ती महार होती. आणि हे हळूहळू ही बातमी बाहेर पडली ती महार आहे म्हणून. तेव्हा चांभार आणि ढोर जातीचे मुलं, त्यांचे पालक आले आणि ते म्हणाले, आम्ही बोर्डिंग मधून मुलं काढून देणार. महारबाईच्या हातचं आमचं मुलं खाणार नाहीत, पाठतील आमची मुलं. कारण आमची पाहुणे आम्हाला म्हणायला लागलेत की तुम्ही त्या बोर्डिंग मध्ये पाठवलं, त्या बोर्डिंग मध्ये महार बाई स्वयंपाक करते. चांभार आणि ढोर यांनी आपली मुलं काढून घेतली. पुढं काय झालं, पुढं त्या महारबाईनं स्वयंपाक करायचं काम सोडून दिलं आणि हे जे लोक होते कार्यकारी मंडळाचे, तिथल्या त्या कार्यकारी मंडळाच्या लोकांनी मांगबाई ठेवली. आता पुन्हा पण प्रश्न असा निर्माण झाला की हे महार मुलांना कळालं, महाराणी आपल्या मुलांनी
आपल्या पालकांना सांगितलं. ते पालक खवळले. ते पालकांनी त्यांनी मार मुलं सगळी काढून घेतली. ही फार सूचक अशी गोष्ट आहे. त्या काळामध्ये जाती बंधनं किती घट्ट झालेली होती. अतिशूद्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जातीभेद, अतिशूद्रामध्ये सुद्धा आपण कोणतरी श्रेष्ठ आहोत दुसऱ्या जातीबद्दल, अशी भूमिका असताना महाराजांना काम करायचंय. अशी अशी समाजाची अशी मानसिकता असताना, आणि म्हणून जातवार बोर्डिंग महाराजांनी का काढली तर शिकू देत. व्यक्तीपेक्षा जात मोठी आहे म्हणतात म्हणू देत, पण एक दिवस त्यांना लक्षात येईल की जातीपेक्षा समाज मोठा आहे. हे महाराजांच्या कार्याचं सूत्र आहे. आणि म्हणून महाराजांना आपण जे कार्य करतो आहोत हे काय मोलाचं आहे याची कल्पना त्या काळामध्ये होती. बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही बऱ्याच वेळेला की आपण जे कार्य करत असतो हे किती मोलाचं असतं, त्याचा काय परिणाम होणार आहे, पुढं काय होईल याचं मोजमाप शाहू महाराजांच्याकडे होतं. नाशिकला उदाजीराव पवार वसतिगृह आहे, मराठा वसतिगृह. हे सुद्धा शाहू महाराजांच्या अनुयायांनीच बांधलं. डी.आर. भोसले वगैरे त्यांचे अनुयायी होते. पिंपळगाव बसवंतचे मोरे, दादा मोरे, ह्या सगळ्या लोकांनी शाहू महाराजांच्या विचाराचे अनुयायी, काही वेळेला प्रत्यक्ष अनुयायी असणारी मंडळी आहेत. यांनी नाशिकमध्ये हे बोर्डिंग काढलं. महाराज गेले, पायाभरणी केली, 5,000 रुपये देणगी दिली. मी स्वतः गेलो होतो त्या बोर्डिंगमध्ये. मी पायाभरणीचा तो दगडी पाहून आलोय. त्या ठिकाणी भाषण करताना महाराजांनी म्हटलेलं आहे की माझ्या चिमुकल्या राज्यातील प्रजाजनांनी एका बाबतीत तरी विशेष नाव कमावलेले आहे, हे मी अभिमानपूर्वक सांगतो. पहा, की महाराजांनी केलेलं कार्य त्याचं श्रेय स्वतःकडे घेतलं नाही. महाराजांनी हे श्रेय आपल्या संस्थानामधल्या प्रजाजनांना दिलेलं आहे. माझ्या चिमुकल्या राज्याच्या प्रजाजनाने एका बाबतीमध्ये तरी विशेष नाव कमावलेले आहे, हे मी अभिमानपूर्वक सांगतो. कोणत्या बाबतीत? ब्रिटिश पार्लमेंटला ज्याप्रमाणे मदर ऑफ पार्लमेंट्स असे मोठ्या अभिमानाने इंग्रज लोक म्हणतात, त्याप्रमाणे कोल्हापुरास मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस असे सार्थ यश आमच्या प्रजाजनाने मिळवलेले आहे. माझ्या प्रजाजनाने केले ते जर पुढे झाले नसते तर माझ्यातून कसं काय होणार आहे सगळ्या गोष्टी. तेव्हा हे सगळं श्रेय या मोठ्या दिलाच्या राजानं आपल्या प्रजाजनाला दिलेलं दिसतं. आणि मग वसतिगृहाची ही चळवळ ही कोल्हापूरपर्यंत मर्यादित राहिली नाही. कोल्हापूरच्या राज्याच्या सीमा ओलांडून पुढे गेलेली दिसते. मग नाशिक असेल, मग अहमदनगर असेल, चोखामेळा बोर्डिंग असेल नागपूरचं, पंढरपूरचं बोर्डिंग असेल, किंबहुना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी नंतर जी बोर्डिंग निघाली ही सगळी महाराजांच्या प्रेरणेने निघालेली आहे. गमतीची गोष्ट अशी की महाराजांच्या डोक्यामध्ये लंडनमध्ये सुद्धा एक वसतिगृह काढायचं गोरगरीब विद्यार्थ्यासाठी. जे विद्यार्थी जातात, महाराष्ट्रातील जातात, भारतातील जातात, जे गरीब असतात, त्याच्या राहण्याची आणि जेवणाची सोय असणार असं एक बोर्डिंग जर लंडनमध्ये स्थापन झालं तर मोठंच काम होईल. आणि त्या दृष्टिकोनातून महाराजांचे प्रयत्न चालू असतानाच महाराजांना अकाली मरण आलं. आणखीन काही वर्ष महाराज जगले असते तर वसतिगृहांच्या या मालिकेमध्ये
आपणाला असं दिसलं असतं की लंडनमध्ये एक वसतिगृह भारतीय विद्यार्थ्यांच्यासाठी तयार झालेला आहे. आवाका केवढा मोठा होता महाराजांचा की महाराजांना असं वाटतंय की आपण इथंच थांबता कामा नये, आपण देशाच्या सुद्धा सीमा ओलांडून आपण गेलो पाहिजे. आणि म्हणून शेवटी फलश्रुती काय, महाराजांनी 20-21 बोर्डिंग काढले. त्याची फलश्रुती काय, त्याची फलश्रुती अशी आहे की त्यानंतरच्या 4 पिढ्या महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेषतः ह्या आमच्या वसतिगृहाने निर्माण केलेलं आहे. महाराष्ट्राची निरनिराळ्या क्षेत्रामधली जी वाटचाल आहे, शेतीचं क्षेत्र असो, राजकारण असो, उद्योगधंद्याचं असो, हे सगळं या क्षेत्रामध्ये या वसतिगृहातून आलेली मुलं काम करतायत, काम करत होते. कारण आता ते माझ्या वयाची किंवा माझ्यापेक्षाही मोठ्या वयाची होऊन ते गेलेले आहेत. आपला महाराष्ट्र निर्माण झाला 1960 ला. तर नव महाराष्ट्रामध्ये जे राजकारणी आहेत, यशवंतराव चव्हाण आहेत, बाळासाहेब देसाई आहे, ही सगळी मंडळी ही शाहू महाराजांच्या वसतिगृहातून शिकून पुढे आलेली आहेत. एवढंच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरचे लोक सुद्धा, पंजाबचे गव्हर्नर DC पावटे, उपराष्ट्रपती BD जत्ती, हे शाहू महाराजांच्या बोर्डिंग मधून पुढे आलेले आहेत. थोर शिक्षण तज्ञ JP नाईक, गल ठोकळ साहित्यिक, अशी किती नावं सांगावी. कॉम्रेड मिरजकर, डांग्यांच्या बरोबरीचं मोठं नाव, हे शाहू महाराजांची गिफ्ट आहे. तेव्हा सगळ्यात मोठी गिफ्ट कोणती, सगळ्यात मोठी गिफ्ट म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. वसतिगृहाचं प्रॉडक्ट आहे ते. कर्मवीर भाऊराव पाटील या कोल्हापुरातल्या जैन वसतिगृहाचे विद्यार्थी आहेत. सगळा इतिहास काय सांगत बसत नाही, पण जेव्हा त्यांनी रयत शिक्षण संस्था काढली, जेव्हा त्यांनी एक कॉस्मोपॉलिटियन सर्व जाती धर्माचं, सर्व जाती धर्माच्या मुलांचं, त्यात दलित होते, 18 पगड जाती होत्या, अस्पृश्य समाजातली मुलं होती, त्यांचं बोर्डिंग स्थापन केलं. महात्मा गांधींना त्या वसतिगृहाच्या उद्घाटनाला बोलावलं, शाहू महाराजांचं नाव दिलं. त्यावेळेला गांधींनी विचारलं त्यांना, रेकॉर्डवर आहे, भाऊराव शाहू महाराज ने आपको क्या दिया है, कितने पैसे दिया है. भाऊराव पाटलांनी सांगितलं, त्यांनी पैसे नाही दिले, उनसे मैं बडा दिल लाया हूं. मी काय घेतला असेल तर बडा दिल, मोठं हृदय, विशाल हृदय. कर्मवीर भाऊराव पाटलांचा एक अतिशय दुर्मिळ असा लेख मला मिळालेला आहे. तो माझ्या या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथाच्या 5व्या खंडामध्ये छापलेला आहे. त्यामध्ये छोटासा लेख आहे. त्याच्यामध्ये म्हणतात की महाराजांच्या पासून मी काय घेतलं, सुदृढ प्रकृती आणि प्रेरणा. कर्मवीर भाऊराव पाटील हे शाहू महाराजांच्याही पुढे एक पाऊल गेले. शाहू महाराजांची सगळी जातनिहाय बोर्डिंग होती. कर्मवीरानं सगळ्या जातींचं मिळून एक बोर्डिंग काढलं, ते यशस्वी करून दाखवलं. अर्थात काळाचं अंतर आहे, लक्षात घ्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. काळाचं अंतर नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. महाराजांनी तसं ठरवलं, पण महाराजांचा प्रयोग यशस्वी झाला नाही. आणि इकडं प्रयोग यशस्वी करण्यासाठी काय करावं लागलं, त्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र वाचा. बायकोचं मंगळसूत्र सुद्धा त्यांना मोडावं लागलं. तेव्हा हे वसतिगृह जे आहे, पण डॉक्टर पंजाबराव देशमुख हेही महाराजांचे शिष्य आहेत. त्यांनी महाराजांच्या पासून प्रेरणा घेतलेली आहे.
त्यांची कॉलेजेस, त्यांची वसतिगृह, अहो त्यांचीच कशाला, या महाराष्ट्रामध्ये आज शेकडो महाविद्यालय आहेत, शेकडो कॉलेजेस आहेत आणि प्रत्येक कॉलेजला निगडीत जोडलेलं आज मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह आहे. अनेक ठिकाणी मुलींची वसतिगृह आहेत आणि लाखो मुलं आणि मुली शिकतायत. म्हणजे शाहू महाराजांचा 1901 साली स्थापन झालेलं जे शाहू महाराजांचं बोर्डिंग आहे, त्यातून जो एक प्रवाह निर्माण झाला हा थांबलेला नाही आहे. ती नीती थांबलेली नाही, ती प्रवाही नीती आहे. आज जी मुलं शिकतायत, वसतिगृहामध्ये शिकतायत, गोरगरिबांची मुलं शिकतायत, श्रीमंताचेही शिकतायत, याचा उगम शाहू महाराजांच्या 1901च्या पहिल्या वसतिगृहामध्ये आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून शाहूंचं कार्य हे इतिहास जमा झालेलं नाही आहे. शाहूंचं कार्य, शाहूंचा विचार आपण जगतोय. आपलं जीवन आजही शाहूंचा विचार घडवतोय. आज आमची मुलं अमेरिकेत गेलेली आहेत, इंग्लंडमध्ये गेलेली आहेत. शाहू महाराज झाले नसते तर त्यांचे आजोबा, त्यांचे बाप जर शिकले नसते तरी मुलं जाऊ शकली नसती. लक्षात घ्या, शाहू महाराजांनी हा बेस निर्माण केला. आणि शाहू महाराजांनी म्हणून ते केवळ महाराष्ट्राचे आर्किटेक्ट नाहीत, सर्व देशाचे आर्किटेक्ट आहेत. आपण इथं थांबूया. पुढच्या वेळेला शाहू महाराज आणि सामाजिक न्यायाची भूमिका हा विषय आहे. हा विषय फार मोठा आहे, कारण शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारण करण्यासाठी केलेलं कार्य, जातीवादाशी केलेला मुकाबला, या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये अंतर्भूत करायचे आहेत. हा विषय हा पुढच्या व्याख्यानाचा प्रमुख विषय असेल. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि मी माझं हे 4थं व्याख्यान संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एखाद्या शब्दाचा किती चुकीचा वापर होत असतो आणि त्याचा खरा अर्थ काय, बहुजन, हा तुम्ही इतका सुंदर रीतीने आम्हाला समजावून सांगितला. आणि त्याच्यामुळे शाहू महाराज आम्हाला समजण्यात आणखीन खरं तर या दोन्ही भागांमध्ये त्यांची ओळख किंवा जवळीक वाढली. आणि एक किती स्ट्रेंज आहे ही गोष्ट, पण अशी एक सायन्स आहे ज्याला मिरर न्यूरॉन म्हणतात. म्हणजे जे समोरच्याचं दुःख आहे ते आपल्याला आपलं दुःख वाटून एखाद्या नेत्याला किंवा राजाला ते दुःख समजण्यासाठी, ज्याला एम्पथी असते, कंपॅशन असते, हे सातत्याने शाहू महाराजांच्या प्रत्येक वागण्यामध्ये, धोरणांमध्ये दिसतं. त्यामुळे हे त्यांची योगदान, हे तर त्यांचं योगदान आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याचे वेगळे वेगळे पैलू इतक्या सुंदर रीतीने डॉक्टर जयसिंगराव पवार मांडतायत. मी जयसिंगराव पवारांचे मनपूर्वक आभार मानते की शिक्षणावर हे अतिशय उत्तम, खरं तर मला विचारायचं त्याच्या शिक्षणाचा 3रा-4था भाग झाला असता तरी मला नाही वाटत माझं समाधान झालं असतं. असं वाटतं की डॉक्टर जयसिंगराव पवारांनी बोलत राहावं आणि आपण सगळ्यांनी त्याच्यातून नवीन नवीन गोष्टी शिकत राहावा. आज 2 भागाचा अतिशय सुंदर हा खरं तर लेक्चर सिरीजचा कार्यक्रम झाला. मी त्यांचे आणि मंजुश्री ताईंचे मनपूर्वक आभार मानते. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा एक वेगळा विषय घेऊन पुन्हा भेटूया. नमस्कार.